औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूर शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता प्रादुर्भाव नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर ठरत असल्याचा मुद्दा उपस्थित करत नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य बिज्जू संगप्पा प्रधान यांनी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना निवेदन सादर केले. शहरभर विशेष भटकी कुत्रे नियंत्रण मोहीम, मोठ्या प्रमाणावर नसबंदी, रेबीज प्रतिबंधक लसीकरण, स्वतंत्र हेल्पलाईन व नियंत्रण कक्ष सुरू करण्याची त्यांनी मागणी केली आहे. सोलापूर शहरात नुकत्याच 4 दिवसांपूर्वीच एका 9 वर्षाच्या चिमुकल्याचा कुत्रा चावल्याने रेबीज होऊन मृत्यू झाला होता. त्यानंतर बिज्जू प्रधाने आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. प्रभाग क्रमांक 5 सह शहरातील अनेक भागात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिक, लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. भवानी पेठेतील गोंगडे वस्तीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा उल्लेख करत अशा घटना टाळण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता प्रधान यांनी व्यक्त केली आहे. यावेळी मदन क्षीरसागर, नितीन देशमुख, आदिनाथ कवडे, प्रशांत चव्हाण, विजय तांबे, गुरुनाथ चराटे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते. बिज्जू प्रधान यांनी आयुक्तांसोबत फार वेळ चर्चा देखील केली आहे आणि त्यांना निवेदन देखील सादर केले आहे. त्याला काहीतरी ठराविक कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये झालं पाहिजे असं काहीतरी म्हणायचं. तसंच नाही, पण त्याचा ठराविक कालावधी आहे. अशा काय होते की आता लोकांची सारखी फोन आता भवानी पेठेची घटना आता पूर्वी होतं का तर होतच नाही. आता अशी काहीतरी घटना घडली की नागरिकांमध्ये जरा भीतीचं वातावरण जास्त होतं. आपला जो वेग आहे ते झालं की आणि आपलं जे होण्याचं प्रमाण आहे ते प्रतिष्ठानावर सुटले असते म्हणजे आपल्याला पण त्याचा प्रजनन काळ जो असतो त्यांचा तो ठराविक त्याचं काही असं काय ते असतं ते आपण काय करतो जसं ऑपरेशन केल्यावर कसं आहे आपण काय करतो की दरवर्षी मला 1 मिनिटही बसता येत नव्हतं, परंतु NC वेलनेस मध्ये मला ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता जवळजवळ 1 तास बसता यायला लागला आहे. 2 वर्षापासूनच मला नेक पेनचा त्रास होता. ट्रीटमेंट जी मला मिळाली ती बेस्ट ट्रीटमेंट होती, कारण ही नॉन सर्जिकल ट्रीटमेंट होती. त्या स्टाफ कडून, डॉक्टर कडून मला खूप चांगल्या ट्रीटमेंट मिळाल्या. माझं नाव उमेश साळुंके. ते जावई आहेत आणि सांगितलं बाबा त्यांना कुठे सांगितलं मित्राने NC म्हणून सायंटिफिक पद्धतीने होते असं सांगितलं. मला 4 दिवसातच थोडा फरक जाणवला.